नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीचिंग कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण आणि नवीन विकास या विषयांतर्गत तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम या प्रकरणाला सुरुवात करत आहोत। या प्रकरणांतर्गत आपण बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आर्थिक घटक किती महत्त्वपूर्ण झालेले आहे। एका बाजूला लष्करी शक्ती जरी वाढवत असलो तरी सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होणं हे सर्वांचं प्राथमिक ध्येय बनलेलं आहे। एवढा आज जागतिक राजकारणामध्ये बडे देश स्वतःची आर्थिक सत्ता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत, तर जे विकसनशील आहेत किंवा जे अविकसित देश आहेत हे देश आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून प्रभावी होणं आज प्रत्येक देशाला आवश्यक वाटतं आणि त्याच उद्दिष्टाने जागतिक व्यापार या संकल्पनेच्या अनुषंगाने अनेक देश एकमेकांच्या कशा पद्धतीने संपर्कात आहेत, त्यांच्यात कसे करार होतात, कसे व्यवहार होतात, याच पुढे त्यांच्यामध्ये व्यापारी संघटनांची सुद्धा निर्मिती झालेली आहे, ज्याचा आधार आर्थिकतेच्याही पुढे जाऊन आपल्याला तो सामाजिक राजकीय पातळीवर सुद्धा अभ्यासता येतो। तत्पूर्वी आपण आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, ती संकल्पना काय आहे ते जाणून घेऊया। आधुनिक काळामध्ये राजकारण व अर्थकारण हे एकमेकांमध्ये गुंतलेले असण्याची जाणीव अधिक प्रकर्षाने झाल्यामुळे दोन्ही परस्पर संबंधांचा आपल्याला येथे प्रकर्षाने अभ्यास करायचा आहे आणि असा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण जे आहे ते पूर्ण करता येत नाही। अर्थ राजकारणाच्या विश्लेषणाने देशांतर्गत असेल किंवा जागतिक राजकारणाविषयीचा आपला दृष्टिकोन असेल तो अधिक व्यापक आणि सखोल होऊ शकतो। आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजेच राष्ट्रांमध्ये चालणाऱ्या राजकीय व्यवहारांना आर्थिक हितसंबंधांचा व व्यवहाराचा पाया असतो। आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या सत्ता या संकल्पनाची आपण चर्चा करतो त्या सत्तेच्या मुळाशी आर्थिक शक्ती असतात। आर्थिकदृष्ट्या संपन्न देश हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अधिक प्रभावी आणि प्रबळ असतात व इतर देशांच्या धोरणांवर आणि राजकारणांवर ते प्रभाव पाडू शकतात। या उलट जे गरीब देश आहेत ते जागतिक सत्ताकारणात दुर्बल ठरतात व प्रबळ देशांच्या राजकारणात त्यांचं फारसं काही चालत नाही। आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार, बाजारपेठा, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य व स्पर्धा, व्यापारासाठी असणारे किंवा ठरणारे आंतरराष्ट्रीय नियम, ते अंमलात आणणाऱ्या संघटना यांचा मुख्यत्वे समावेश असतो। या सर्वांचा राष्ट्राच्या अंतर्गत घडामोडींवर तसेच परराष्ट्र व्यवहारावर परिणाम होत असतो। मग त्या दृष्टीने जागतिक राजकारणाचा अभ्यास करणं उपयुक्त ठरतं। मात्र केवळ आर्थिक व्यवहारांचा किंवा घडामोडींचा राजकारणावर परिणाम होतो का? तर नाही। राजकीय प्रक्रिया व राजकीय निर्णय हे सुद्धा आपल्या आर्थिक व्यवस्थेत बदल करणारे किंवा तिला विशिष्ट दिशा देणारे, चालना देणारे ठरतात। या स्वरूपाच्या राजकीय असतील किंवा आर्थिक असतील अशा घडामोडी ज्या आहेत त्या जगात महत्त्वाच्या ठरतात। त्या एक प्रकारे जागतिक राजकारणाचं लक्ष वेधून घेत आहेत। गेल्या काही दशकांमध्ये जे काही जागतिकीकरण झालेलं आहे त्या प्रक्रियेमुळे अर्थ राजकारणाचा अभ्यास जो आहे तो वाढला आहे, त्याच्यामध्ये उत्साह आलेला आहे। जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय जे संबंध आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून केंद्रीभूत झालेले आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था यामध्ये जागतिकीकरणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे।
याशिवाय आपण बघू शकतो की या वाढलेल्या महत्त्वामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या ज्या काही सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक चौकटी आहेत तर त्या सुद्धा बदललेल्या आहेत. बदलत्या काळानुसार त्यामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना वास्तववादी सत्ता जी आहे ती संकल्पनेच्या आपण थोडं जर बाजूला सरकलो तर आपल्याला कळेल की लष्करी सत्तेला जे काही महत्त्व दिलं गेलं आहे ते कमी होऊन आर्थिक सत्तेचं महत्त्व वाढलेलं आहे. आज जागतिक पातळीवर आपण असं म्हणतो की जेव्हा रशियाचं विघटन झालं आणि पुढे जाऊन अमेरिका एकमेव आर्थिक महासत्ता म्हणून उभी राहिली, परंतु जसजसा आज कालखंड जातो आहे तर आपण बघतो की जे आशियाई देश आहे त्या आशियाई देशांची भूमिका या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण झालेली आहे. युरोपातून हे आर्थिकतेचं केंद्र जे आहे ते आशियाई देशांकडे सरकलेलं दिसून येतं. आजच्या स्थितीमध्ये जपान, चीन, भारत यासारख्या देशांच्या भूमिका ज्या आहेत त्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. जगाचं लक्ष जे आहे ते या क्षेत्राने वेधून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. मग याच्यामध्ये मुक्त व्यापाराचा जो काही पुरस्कार झालेला आहे तो सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जागतिकीकरणाची जी काही प्रक्रिया मुक्त विश्व व्यवस्थेच्या निर्मितीशी संबंधित आहे आणि या मुक्त व्यापार मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून अशी व्यवस्था आकाराला येईल ही स्वातंत्र्यावर आधारित व्यवस्था आहे. जगातील सर्व लोकांना अशा व्यवस्थेचा फायदा घेता येईल. लोकांमधील ज्या काही वाढत्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संबंधांमधून, सहकार्यांमधून आपण अशी व्यवस्था निर्मित करू शकतो. अशा पद्धतीच्या अपेक्षा या मुक्त व्यापारापासून लावल्या गेल्या होत्या आणि या व्यवस्थेमध्ये जगातील सर्व लोकांचं आर्थिक आणि सामाजिकीकरण व्हावं, एकीकरण व्हावं त्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था प्रयत्नशील असलेली दिसून येते. आता या व्यवस्थेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका जी आहे ती सुद्धा खूप प्रभावी आहे. जसं जागतिकीकरणाचा प्रभाव वाढलाय, त्याचं महत्त्व वाढलेलं आहे, तर या प्रक्रियेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका, त्याचा प्रभाव सुद्धा वाढलेला दिसून येतो. जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थांमधील जी निर्णय प्रक्रिया आहे त्यावर प्रभाव टाकणारे हे महत्त्वाचे घटक आहेत. या कंपन्यांचे बहुराष्ट्रीय स्वरूप त्यांच्या कामाची व्याप्ती, त्यांचे भांडवल, त्यांच्या वाढत्या प्रभावाला जबाबदार आहे. काही अभ्यासक या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भांडवली अर्थव्यवस्थेची निर्मिती मानतात. भांडवलशाहीच्या जागतिक प्रसारात अशा कंपन्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शोषणावर आधारित नववसाहतवादी जे काही व्यवस्था आहे त्यात भांडवलशाही राष्ट्र अशा कंपन्यांना शोषणाचे साधन म्हणून वापर करून घेत असतात. म्हणजे एका बाजूला त्याच्याविषयीचं स्वरूप महत्त्वपूर्ण मानलं जात आहे, मात्र त्याचा जो काही वापर होतोय साधन म्हणून तर त्या अनुषंगाने शंका निर्माण केलेल्या दिसून येतात. तर अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था ही जागतिक राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी व्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था ही जी संकल्पना आहे ती दोन अर्थाने वापरली जाते. त्यात एक म्हणजे तत्संबंधी मुद्द्यांचा किंवा समस्यांचा अभ्यास करणं आणि दुसरा म्हणजे जगाचे राजकारण व अर्थकारण या संबंधी विचार करण्याची एक पद्धती. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय अर्थकारण हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या जवळजवळ केंद्रबिंदू बनलेले आहे. कारण जागतिकीकरणाच्या मुख्य शक्ती या आर्थिक शक्ती आहेत. जगभर जो काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार झालेला आहे त्यामुळे वित्त पुरवठ्यांचं सुद्धा जागतिकीकरण झालेले आहे आणि जगभरातील लोक असतील, व्यापार असेल, हे माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जोडले गेलेले आपल्याला दिसून येतात. अर्थकारणातील बदल जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडतातच, शिवाय जागतिक राजकारणावरही त्यांचा प्रभाव पडतो. उत्पादनाचे नवे प्रकार आहेत, नवीन पद्धती आहेत, गुंतवणूक, वित्त पुरवठा आणि व्यापार या जागतिकीकरणाच्या महत्त्वाच्या बाबीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचे स्वरूप आणि रचना यांचा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था ही विचार
विशिष्ट अशा विचार पद्धतीसाठी वापरली जाते. या संज्ञेचा एकच आणि सर्वसामान्य अर्थ किंवा व्याख्या सांगता येत नाही. त्या एकाच बाबीसंबंधी विविध दृष्टिकोन, मूल्य हे आपल्याला असेलच असं नाही. राजकारणातील विविध भूमिकांनुसारच हे दृष्टिकोन ठरत असतात. आंतरराष्ट्रीय संबंधांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये राजकारण आणि अर्थकारण यांच्यातील परस्पर संबंधांवर ही संज्ञा जी आहे ती जोर देताना दिसून येते. अर्थकारण लक्षात घेतलं तरच राजकारण समजू शकेल अशी यामागची भूमिका आहे. अर्थकारण आणि राजकारण एकमेकांवर प्रभाव टाकतात. जागतिकीकरण घडवणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या राजकीय अर्थव्यवस्था या दृष्टिकोनाला मानत नाही. त्यांच्या मते की आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेचा पाया शुद्ध आर्थिक स्वरूपाचा असतो हे गृहीतकी त्यांनी जे आहे ते यात अमान्य केलेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारण असेल, अर्थकारण असेल हे एकमेकांवर परस्परावलंबी आहेत, एकमेकांवर प्रभाव टाकणारे आहेत किंवा ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. मात्र तेवढ्या पुरतच किंवा आर्थिक हा घटकच त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बाकीच्या घटकांना मग दुर्लक्षित करणं चुकीचं आहे. अर्थकारण आणि राजकारण हे अशा पद्धतीने परस्परावलंबित असल्यामुळे, एकमेकांवर गुंतलेले असल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सीमा ज्या आहेत त्या पुसट झालेल्या आहेत. वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, प्रादेशिक आर्थिक संघटनांचे सदस्यत्व असतील आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया असेल, यामुळे आर्थिक प्रक्रिया विशिष्ट राष्ट्रांच्या सीमा पलीकडे जाऊन राष्ट्रांचं परस्परावलंबन वाढवते. राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या जातात. त्यामुळे एखाद्या राष्ट्रांमध्ये जे काही आर्थिक बदलाचे परिणाम असतात ते इतर राष्ट्रांवर होताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, अमेरिकेने जर आपल्या वित्तीय व्याजदरांमध्ये बदल केले तर त्याचा परिणाम इतर देशांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि धोरणावर होत असतो. त्या देशाची अंतर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे त्यामुळे बदलू शकतात. म्हणजे या गोष्टीचा एकंदरीत परिणाम जागतिक संबंधांवर होताना दिसून येतो. क्रूड तेलाच्या पुरवठ्यात जर अडचण आली तर परस्परांवर अवलंबून असणाऱ्या व एकमेकांबाबत गुंतलेल्या औद्योगिक जे काही देशांच्या अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर सुद्धा लगेच गंभीर परिणाम होतात. त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवरच होत असतो. म्हणून उपाय म्हणून काही मोठ्या देशांकडून मोठ्या प्रमाणात जागतिक व्यवस्थेत राजकीय व आर्थिक हस्तक्षेप जो आहे तो केला जाऊ शकतो. इराकने कुवेतवर जेव्हा 1991 मध्ये आक्रमण केले तेव्हा त्याचे संभाव्य परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर होतील या आशंकेने अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी इराकवर आक्रमण केले. हे उदाहरण जे आहे ते अर्थव्यवस्था आणि राजकारण एकमेकांमध्ये कसे गुंतलेले असतात हे आपल्या लक्षात आणून देतात. जागतिकीकरणामुळे हे परस्परावलंबन अधिकच वाढलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणात जे काही बदल होत आहेत त्या जागतिकीकरणाच्या शक्तीमुळे किंवा प्रभावामुळे देशांतर्गत सुद्धा राजकारणावर परिणाम करतात. राष्ट्रीय शासन व्यवस्थांना आपली राष्ट्रीय धोरणं राबवणं, राष्ट्राचे अर्थकारण चालवणं अशा वरील प्रकारचे जे काही बाह्य प्रभाव आहे त्यांच्यामुळे अधिकाधिक अवघड बनत जाते. या शासन व्यवस्था मग या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात देशातील आर्थिक धोरणं ठरवतात व राबवतात आणि त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेचं नियंत्रण करू शकतील अशा जागतिक पातळीवरच्या संस्था किंवा संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राजकारण आणि अर्थकारण हे त्यानिमित्ताने जोडले जाऊन परस्परांवर प्रभाव टाकतात. आता आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्यानुसार राजकारण किंवा अर्थकारण हे आपल्या आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात. मग उदारमतवादी दृष्टिकोनातून जेव्हा आपण अर्थकारण किंवा बाजारपेठा यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जागतिक राजकीय अर्थव्यवस्थेमागील त्या एक शक्ती आहे. पण या उलट
वास्तववादी दृष्टिकोनातून राज्य व राजकारण यामागील शक्ती असतात. म्हणजे मुळातच वास्तववादी दृष्टिकोनामध्ये राज्य आणि राजकारण याला महत्व आहे, तर उदारमतवादी दृष्टिकोनातून अर्थकारण आणि बाजारपेठा या शक्ती म्हणून ओळखल्या जातात. आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्याचा एक हेतू हा आहे की देशादेशांमधील राजकीय आणि आर्थिक संबंध. मग अंतिमतः आपण असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेचा एक भाग असा आहे की काही अभ्यासकांना असं वाटतं, जसं ज्याच्यामध्ये त्यांनी जोशुआ गोल्डस्टाईन यांचं मत मांडले, तर त्यांनी असं सांगितले की जागतिक संबंधाची दोन मुख्य उपक्षेत्र आहेत. एक आंतरराष्ट्रीय सुरक्षा संबंध आणि दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था, म्हणजे लष्करी शक्ती आणि आर्थिक शक्ती. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत आपण व्यापार, वित्तीय संबंध, बहुराष्ट्रीय कंपन्या, युरोपचे आर्थिक एकीकरण, जागतिक पर्यावरणाचे राजकारण, उत्तर व दक्षिण यांच्यातील आर्थिक दरी, विकासाचे प्रश्न या सर्वच गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश जो आहे तो होत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था ही वर्तमान काळातील जागतिक राजकारणाच्या प्रक्रिया समजून घेण्याच्या उद्दिष्टाने खूपच महत्त्वपूर्ण आहे. राज्य आणि त्यांच्यामधील जे काही संबंध आहे याच्यावर जर आपण प्रकाश टाकला तर या दृष्टिकोनानुसार अराज्य घटकांना सुद्धा अर्थपूर्णता प्राप्त होते, त्यांचंही महत्त्व लक्षात येतं. जागतिकीकरणाच्या संदर्भात आपल्याला जागतिक राजकारणाच्या संरचना असतील, त्याचे विविध मुद्दे असतील, ते देखील अभ्यासता येतात. सध्याच्या काळात कोणताही देश स्वयंपूर्ण नाही. कच्च्या मालाच्या किंवा आवश्यक गोष्टींच्या आयात व निर्यातीच्या त्याला इतर देशांवर अवलंबून राहावंच लागतं. मग या प्रकारची आयात निर्यात ही देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते. इंग्लंड असेल, अमेरिका असेल किंवा जपान यासारखे विकसित देश असोत किंवा बांगलादेश, भारत, ब्राझील यासारखे विकसनशील देश असोत, ते या प्रकारे परस्परांवर अवलंबून असतात. विकसनशील देशांना यंत्र, वस्तू किंवा लष्करी सामान आयात करायचे असते आणि कच्चा माल निर्यात करायचा असतो, तर विकसित देशांना त्यांचा तयार माल निर्यात करून कच्चा माल आयात करायचा असतो. या परस्परावलंबी आर्थिक संबंधांमध्ये सर्वसाधारण जे विकसनशील म्हणजेच जे गरीब देश आहे ते अधिक कमकुवत स्थितीत असतात व त्याचा गैरफायदा विकसित देश घेऊ शकतात. एखाद्या छोट्या अविकसित देशाची अर्थव्यवस्था त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर पूर्णपणे अवलंबून असते. विकसित देशाने हा माल घेणे थांबवले म्हणजे आयात जर थांबवली तर छोट्या देशांची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. मग विविध देशांमधील आर्थिक संबंध मुख्यतः व्यापार व आर्थिक मदत या स्वरूपांमध्ये असतात. या दोन्ही साधनांचा प्रगत देश आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी वापर करताना दिसतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत हे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे एका बाजूला आपण बघू शकतो की जागतिकीकरण आणि उदारीकरणाचं महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे. आज बहुतांशी अविकसित, गरीब, विकसनशील राष्ट्रांनी आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा राष्ट्रांना या जागतिकीकरणासाठी, उदारीकरणासाठी दबाव आणताना दिसल्या होत्या. काही राष्ट्र या प्रक्रियांकडे आर्थिक आणि व्यापारी विकासाची गुरुकिल्ली म्हणूनही बघतात, तर काही राष्ट्र या प्रक्रियांकडे संशय आणि भीतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघत होते. त्यांना ही नववसाहतवादाची साधनं वाटत होती आणि त्यामुळे आर्थिक राजकीय सार्वभौमत्व गमवावं लागेल ही भीती त्यांना वाटायची. पण मुळातच ह्या गोष्टी असत्य आहे असंही आपण म्हणू शकत नाही. मुळात
अविकसित आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बड्या राष्ट्रांच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या आर्थिक संबंधांमध्ये बदल घडवून आणावा लागतो. त्या धोरणानुसार आपले नियम तयार करावे लागतात. एव्हाना परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तडजोड करावीच लागते. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर अशा स्वरूपाचे जे काही संवाद आहे ते अभ्यासल्यानंतर एक लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये बड्या राष्ट्रांची भूमिका कशी आहे, विकसित आणि अविकसित राष्ट्रांची भूमिका कशी आहे, दोघांचं स्थान कशा स्वरूपाचं आहे. भलेही त्यांच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय सहकार्य किंवा ते एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा त्यांच्यामधल्या ज्या सीमा आहेत त्या पुसट झालेल्या आहेत, या गोष्टी आपण म्हणत असलो तरी सुद्धा मुळात जेव्हा सत्तेचा विषय येतो की आर्थिक सत्ता, तर अशा वेळी बड्या राष्ट्रांची भूमिका जास्त महत्त्वपूर्ण आणि दबावपूर्ण पण असते.